मस्त अशा उपवास पापडाचा प्रकार पाहिला। सॉफ्ट अशा प्रकारे येतात। मी तुम्हाला हे पापड तोडूनही दाखवते। सहज तुटत असतात आणि अजिबात तेलकटही होत नाही। चला तर मग अशा छान आणि सोप्या पद्धतीचे पापडाच्या रेसिपीला सुरुवात करूया। ही पापड बनवण्याची पद्धत आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन व्लॉग या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पापड बनवण्यासाठी आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायचा आहे। तर जो आपल्या घरामध्ये पाणी पिण्याचा ग्लास असतो त्या ग्लासाने 2 ग्लास मी साबुदाणा हा घेतलेला आहे। वजनाने हा साबुदाणा अर्धा किलो आहे आणि जो आपण खिचडीसाठी भिजत घालतो वापरतो तोच हा साबुदाणा आहे। मीडियम असा तुम्ही पाहू शकतात। अशा प्रकारे घेतलेल्या साबुदाणामध्ये पाणी घालायचं आहे। अशा प्रकारे भरपूर पाणी यामध्ये घालून साबुदाणा हा धुवून घ्यायचा आहे। धुताना आपल्याला जास्त हा साबुदाणा रगडायचा नाही, तर फक्त अशा प्रकारे हात त्यामध्ये हलवून वर असं पांढरं पाणी येते ते काढून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हा साबुदाणा आपल्याला 2 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। पुन्हा पाणी त्यामध्ये घालते। जास्त न सोडता फक्त हात हलवून दुसरं पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। या पद्धतीने 2 वेळेस साबुदाणा आपण धुवून घेतलेला आहे। त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। तर यामध्ये पाणी टाकून साबुदाण्याच्या वर अर्धा इंच पाणी येईल इतपत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून साधारण 5 ते 6 तासासाठी भिजत घालायचं आहे किंवा रात्रभर हा साबुदाणा आपण भिजवून घेऊ शकतो। मी रात्री हा साबुदाणा भिजत घातलेला होता। सकाळपर्यंत मस्त असा हा भिजलेला आहे। तुम्ही पाहू शकता एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे। आता यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। म्हणजेच पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा। चमचा असा गच्च भरून घ्यायचा नाही, तर असा सपाट घेतलेला आहे। सपाट चमचा मीठ टाकून मीठ साबुदाण्यामध्ये पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। भांड हे छोटं असल्यामुळे व्यवस्थित मिक्स होत नाही, म्हणून पसरट भांड्यामध्ये हा साबुदाणा काढून घेते। म्हणजे एकसारखं पूर्ण साबुदाण्याला छान पूर्णपणे हे मीठ लागेल। अशा प्रकारे हाताने मिक्स करून घेतलं तर छान मिक्स होतं हे मीठ। मीठ आता पूर्ण साबुदाण्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर एक वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला साबुदाणा हा काढून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे मी साधारण 4 ते 5 वेगवेगळ्या अशा भांड्यामध्ये हा साबुदाणा थोडा थोडा काढून घेते। आपल्याला हे पापड रंगीत करायचे आहे, तर जेवढेही रंग तुम्हाला या साबुदाण्यामध्ये घालायचे असतील तेवढे असे वेगवेगळे भागे करून घ्यायचे आहे। तर मी या ठिकाणी 4 ते 5 भागामध्ये हा साबुदाणा काढून घेतलेला आहे। त्यानंतर हे काही रंग घेतलेले आहे, काही जेल रंग आहे तर काही पावडर रंग आहे। तर आपल्या आवडीनुसार रंग तुम्ही घेऊ शकता। तर असा हा वेगळ्या काढलेल्या साबुदाण्यामध्ये रंग हा टाकून घेतलेला आहे। तर ऑरेंज रंग टाकलेला आहे। पूर्ण साबुदाण्यामध्ये असा मिक्स करून घेतला की पूर्ण दाण्याला छान असा रंग हा लागतो। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती छान दिसत आहे ना हा केशरी रंग। तशाच प्रकारे दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेल्या साबुदाण्यामध्ये सुद्धा आपल्याला रंग घालायचा आहे। तर यामध्ये मी हिरवा रंग घालते। जेल रंग असल्यामुळे फक्त 2 ते 3 थेंबच एवढ्या घेतलेल्या साबुदाण्यामध्ये घालावे लागतात। जास्त रंगाचीही गरज भासत नाही। हे जेल रंग असल्यामुळे केकचे रंग आहे। तर जर का हे रंग तुमच्याकडे नसतील तर जे पापडचे रंग येतात मैत्रिणींनो, कोणत्याही किराणाच्या दुकानामध्ये सहज तुम्हाला हे मिळतात। तर असे हे पावडर रंग असतात। तर एवढ्या ह्या 1 वाटी साबुदाण्यामध्ये फक्त चिमूटभर हा रंग आपल्याला घालायचा आहे। अशा प्रकारे घेतल्यानंतर साबुदाण्यावरती टाकायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। पिवळ्या रंगाचा साबुदाणा हा तयार झालेला आहे। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे हे 4 रंग मी मिक्स करून घेतलेले आहे साबुदाण्यामध्ये। लाल, पिवळा, केशरी, हिरवा आणि पांढरा काढलेला आहे एका प्लेटमध्ये। तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जेही रंग वापरायचे असतील ते तुम्ही रंग वापरू शकतात। आता हे पापड बनवायचे आहे तर त्यासाठी आपल्याला हे प्लास्टिकचे झाकणं लागणार आहेत। आपल्या घरामध्ये काही डबे असतात, बरण्या असतात छोट्या, तर त्याचे हे झाकण आपल्याला काढायचे आहे किंवा अशा प्रकारचे मोठे झाकण सुद्धा तुम्ही घेऊ शकतात। तर घेतलेल्या झाकणाला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तूप किंवा तेलही लावू शकतात। जास्त लावायची गरज नाही, अगदी थोडंसं हातानेही लावू शकतात किंवा ब्रशचा वापर करायचा असेल तर ब्रशनेही लावून घेऊ शकतात। त्यानंतर हा साबुदाणा आपल्याला झाकणामध्ये टाकून अशा प्रकारे बोटाने पसरून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जास्तही आपल्याला हा साबुदाणा घालायचा नाही, फक्त सिंगल लेयर येईल असा साबुदाणा हा पसरवायचा आहे।
तर हिरवा पसरून घेतलेला आहे, त्यानंतर पांढरा आणि मध्ये केशरी. अशा प्रकारे हा साबुदाणा मी 3 कलरमध्ये पसरून घेतलेला आहे झाकणामध्ये. जर का मोठे पापड करायचे असतील तुम्हाला तर अशा प्रकारे थोडे मोठे झाकणं घ्या. त्यामध्ये थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साबुदाणा हा आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचा आहे. केशरी साबुदाणा हा बोटाने पसरून घेतलेला आहे. त्यानंतर हिरवा घालते, तर तुमच्या आवडीनुसार घालू शकतात. तर मैत्रिणींनो, हे जे पापड आहे ना बनवायला एवढे सोपे आहे का सहज कोणीही बनवू शकतील. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांनाही हे काम तुम्ही सांगू शकतात. मुलं अगदी हसत खेळत अशा प्रकारे झाकणामध्ये तुम्हाला आणि त्यांच्या आवडीप्रमाणेच रंग यामध्ये घालून पसरून देऊ शकतात. फक्त साबुदाणा यामध्ये टाकायचा आहे आपल्या आवडीनुसार रंगाचा आणि अशा प्रकारे कडाकडाला लावून पसरून घ्यायचं आहे. मुलांनाही आवड वाटते काहीतरी करायची किंवा आपणही करून घेऊ शकतात. अतिशय बनवायला हे सोपे आहे. अशा प्रकारे हे साबुदाण्याचे वेगवेगळे रंगाचे पापड आपण बनवू शकतो. मोठे झाकणं असतील तर तुम्ही अशा प्रकारे भरपूर रंग यामध्ये घालू शकतात. केशरी, हिरवा, रेड, पिवळा आणि आतमध्ये पांढरा. तर सर्व हे 5 रंग आपण जे केलेले आहे ते रंग यामध्ये मी टाकून घेतलेले आहे. तर अशाच प्रकारे घेतलेल्या संपूर्ण झाकणामध्ये हा साबुदाणा मी भरून घेतलेला आहे. त्यानंतर इडलीचं भांडं घ्यायचं आहे. प्लेटमध्ये अशा प्रकारे हे झाकण ठेवायचं आहे. 4 झाकणं ठेवून घेतलेले आहे. इडलीच्या भांड्यामध्ये सुद्धा आपल्याला 1 ते 2 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे. पाणी गरम झालेलं आहे. त्यानंतर प्लेट ठेवायची आहे आणि त्या प्लेटमध्ये हे झाकणं अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आहे. शेवटची प्लेट ठेवलेली आहे. त्यानंतर झाकणं ठेवून मोठं झाकण ठेवायचं आहे. त्यानंतर मधली प्लेट आपल्याला ठेवायची नाही आणि त्यानंतरची प्लेट ठेवायची आहे. म्हणजे भांड्यामध्ये फक्त मी 2 प्लेटी ठेवून घेतलेल्या आहे. झाकण लावायचं आहे आणि घड्याळ पाहून फक्त 2 मिनिटं हे मोठ्या गॅसवरती आपल्याला वाफवून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, 2 मिनिटांमध्ये असा हा साबुदाणा शिजला तो. जास्त गॅसही लागत नाही या साबुदाण्यासाठी. आता पापड हे असे झाल्यानंतर प्लास्टिक पेपरवरती हे पापड काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, किती सहज निघतात ना हे पापड. फक्त झाकण अशा प्रकारे पालथं करायचं आहे आणि थोडंसं टॅप केलं का लगेचच निघतात. अगदी पटापट हे पापड निघत असतात. तर नंतर सुद्धा राहिलेला साबुदाणा तशाच प्रकारे झाकणामध्ये भरून हे संपूर्ण पापड मी बनवून घेतलेले आहे. नंतर झाकणाला तेल किंवा तूप लावायची गरज नसते. फक्त पहिल्यांदाच तेल किंवा तूप लावा आणि त्यानंतर अशा प्रकारे हे पापड बनत असतात. जर का तुम्हाला मिक्स रंगाचे पापड करायचे असले म्हणजे मिक्स साबुदाणा करून, तर हे करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता साईडला 2 किती छान दिसत आहेत ना हे पापड, एकदम आकर्षक असे. कोणीही अगदी सहज बनवू शकतील एवढे हे सोपे पापड आहे. यामध्ये सोडा, पापड खारही घालायची गरज नाही किंवा जास्त शिजवायचीही गरज नाही. अगदी भराभर कितीही किलोमध्ये तुम्ही हे पापड बनवून घेऊ शकतात. आता बनवलेले पापड हे 2 दिवस मी मस्त वाळून घेतलेले आहे. तर उन्हामध्येही वाळून शकतात किंवा तुमच्याकडे अजिबात ऊन येत नसेल तर सावलीमध्ये घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळत असतात. मैत्रिणी, तुम्ही पाहू शकतात वाळल्यानंतर किती मस्त दिसत आहेत हे पापड. कुणीही ओळखू शकणार नाही का तुम्ही हे पापड घरी बनवलेले आहे. न फाटता न तुटता अगदी भराभर सहज हे पापड बनत असतात. दिसायलाही आकर्षक. तर अशा प्रकारचे पापड तुम्ही लग्नामध्ये रुखवतावरती सुद्धा ठेवू शकतात. मस्त आकर्षक असे दिसतील. हे मोठ्या झाकणामध्ये बनवलेले पापड अशा प्रकारे दिसत आहे. यामध्ये आपण संपूर्ण रंगाचा वापर केलेला आहे आणि हे थोड्या लहान झाकणामधले पापड. सर्व साबुदाणा मिक्स करून घेतलेले बनवलेले हे 2 ते 3 पापड अशा प्रकारेही तुम्ही बनवू शकतात मल्टी कलरमध्ये. आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. तळूनही तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे फुलतात. तर हे पापड तळण्यासाठी आपल्याला कडकडीत असं तेल हे गरम करून घ्यायचं आहे आणि गरम तेलामध्ये पापड सोडताच मस्त असा हा पापड लगेच फुलून येतो. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, आधीची साईज आणि आत्ताची साईज दुप्पटीने हे पापड फुललेले आहे. यामध्ये आपण थोडा सुद्धा सोडा किंवा पापड खार वगैरे काही घातलेला नाही. मस्त हा पहिला पापड तळून झालेला आहे. अशाच प्रकारे आणखीनही मी तुम्हाला काही पापड तळून दाखवते. तळून मस्त असे फुलत असतात. तर मैत्रिणींनो, ही पापड बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि अगदी परफेक्ट आहे.
हा पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडासुद्धा आवडल्यास तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं हे देवदर्शन किचन ब्लॉग चॅनल तुम्ही पाहत असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवनवीन व्हिडिओ पाहता येतील. तर आत्ता मी तुम्हाला मोठ्या साईजचे जे आपण पापड बनवलेले आहे ते सुद्धा तळून दाखवते. त्याची तुम्ही साईज पाहू शकता तळल्यानंतर कशा प्रकारे होतात. यावरून तुम्ही ठरवू शकतात का तुम्हाला लहान पापड बनवायचे आहे किंवा मोठ्या साईजचे पापड बनवायचे आहे. तुम्ही पाहू शकता थोडा सुद्धा हा पापड तुटत नाही. अगदी झटपट बनवून तयार होणारी अतिशय सोपी ही पापडाची रेसिपी आहे. तर अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवत आहे, लहान साईजचे आणि मोठ्या साईजचे सुद्धा. आता मी तुम्हाला हा पापड झाऱ्यामध्ये ठेवून दाखवते, म्हणजे तळल्यानंतर तुमच्याही लक्षात येईल का कितपत हे पापड फुलत आहे. आता तुम्ही पापडाची साईजही पाहू शकता झाऱ्यामध्ये आणि तेलामध्ये टाकतात मस्त हा पापड फुललेला आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे. आता हा पापड एक साईड ही तळून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे आणि जास्त वेळही लागत नाही हे पापड तळण्यासाठी. पापड तळून झाल्यानंतर मी तुम्हाला झाऱ्यामध्ये हा पापड घेऊन दाखवते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, दुप्पटपेक्षाही जास्त हा पापड फुललेला आहे आणि एकदम पांढरे शुभ्र दिसायला आकर्षक असे हे पापड दिसत आहेत. अशा प्रकारे मी काही पापड हे तळून घेतलेले आहे मस्त असे. जरी हे पापड तुम्हाला जाड दिसत असले पण एकदम सॉफ्ट असे आहे, मस्त असे. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तोडूनही दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का हे पापड किती असे सॉफ्ट झालेले आहेत. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत. लगेचच हे पापड तुटत असतात, तोंडात टाकताच विरघळणारे असे हे पापड आपण बनवून घेतलेले आहे. अशा सोप्या पद्धतीने झटपट आणि चविष्ट उपवास पापडाचा प्रकार दुसरा पाहूया. एकदा बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवा. तर अशा ह्या पापडासाठी मी या ठिकाणी 4 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे, कारण बाजारामध्ये भरपूर अशी धूळ वगैरे लागलेली असते. त्यासाठी बटाटे केव्हाही पापडासाठी घेताना आधी स्वच्छ हे धुवून घ्या. त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकरमध्ये टाकून घेते. तर मोठं असं कुकर घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढ्याही प्रमाणामध्ये हे पापड करायचे आहे त्यानुसार तुम्ही बटाटे घेऊ शकतात. आणि बटाटे हे आपल्याला मस्त अशी शिजून घ्यायचे आहे. तर त्यासाठी शक्यतो लहान साईजचे किंवा मीडियम साईजचे बटाटे घ्या. जास्त मोठे बटाटे घेतले तर त्याचे तुकडे करावे लागतील, ते पाहिजे तशी व्यवस्थित असे शिजणार नाही. म्हणून मी हे थोडे लहान साईजचेच बटाटे घेतलेले आहे. बटाटे कुकरमध्ये टाकून घेतल्यानंतर यामध्ये साधारण 1.5 तांब्या पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावते आणि गॅसवरती कुकर ठेवून आपल्याला ह्या कुकरच्या 5 ते 6 शिट्या काढून घ्यायच्या आहे. 5 शिट्या झालेल्या आहे, पूर्ण वाफ सुद्धा निघालेली आहे. मी तुम्हाला कुकर आता उघडून दाखवते. मस्त बटाटे असे शिजलेले आहे. आता हे जे बटाटे आहे ना पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. त्यानंतर ही बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे. पूर्ण बटाटे हे सोलून झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात इतपत झालेले आहे. आता हे जे बटाटे आहे ना मैत्रिणींनो आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी एक पसरट भांडं घेतलं आणि ही पुरण चाळण्याची चाळण त्यावरती ठेवून घेतली अशा पद्धतीने. आणि हे सोललेले बटाटे ह्या चाळणमध्ये टाकायचे आहे. मॅचर घ्यायचं किंवा मॅचर नसेल तर आपल्या घरामध्ये जो पाणी पिण्याचा ग्लास असतो ना तोही घेऊ शकतात. मी आता ग्लासच घेते आणि ग्लासाने अशा पद्धतीने हे बटाटे जे आहे चाळणीमध्ये हे दाबून घेते. तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने आपण पुरण चाळून घेतो ना त्या पद्धतीनेच हे जे बटाटे आहे ना आपल्याला चाळून घ्यायचे आहे. गरम गरम अगदी भराभर हे बटाटे निघत असतात आणि बटाटे मस्त शिजले का काहीही वेळ लागत नाही हे बटाटे बारीक करायला. पाहू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो ही. अशाच पद्धतीने सगळे जे बटाटे आहे ना ते आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे, म्हणजे आपण जेव्हा पापड बनवाल ना यामध्ये जाडसर असे बटाट्याचे तुकडे राहत नाही आणि पापड कुठेही फाटत नाही, पापडाला तडाही जात नाही. तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व बटाटे हे मी बारीक करून घेतलेले आहे आणि छोट्या भांड्यातले हे मोठ्या भांड्यात हे जे बारीक केलेले बटाटे होते ते काढून घेतलेले आहे. त्यानंतर मी आता हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो तुम्हाला पुदिना फ्लेवर मध्ये दाखवत आहे, म्हणून
पुदिन्याची एक छोटीशी जुडी घेतली, ती स्वच्छ निवडून घेतली आणि धुवून घेतली. त्यानंतर पुदिन्याचे अशा पद्धतीचे पानं हे काढून घेतले. साधारण एक मूठभर हे पुदिन्याची पानं घेतलेले आहे इतपत. आता घेतलेली पानं आपल्याला एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पापडांमध्ये पुदिन्याची पानं घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर का घालायची असेल तर घालू शकतात आणि जर का नाही आवडत असेल तर स्किप सुद्धा करू शकतात. पण मात्र पुदिन्याची पानं टाकल्यामुळे हे पापड चवीला अप्रतिम असे लागतात. लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच आवडत असतात आणि अतिशय चविष्ट असे लागत असतात. पुदिनाची पानं हे पापडांमध्ये टाकायची झाली तर मात्र अशा पद्धतीने हे बारीकच आपल्याला चिरून घ्यायची आहे. म्हणजे आपण जे पापड करणार आहोत ना, ते कुठेही फाटणार नाही आणि तुटणारही नाही. अशा पद्धतीने एक मूठ भरून घेतलेली ही पुदिन्याची पाने बारीक अशी चिरून घेतलेली आहे. त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली पुदिन्याची पाने आपण जे मिश्रण केलेलं आहे ना बटाट्याचं, त्यामध्ये अशा पद्धतीने हे टाकून घेते. थोडे कमी अधिकही झाले तर काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला यामध्ये जिरे टाकायचं आहे. तर साधारण पोहे खाण्याचा 1 चमचा जिरे टाकायचे आहे 4 किलो बटाट्यांसाठी. तर असं अंदाजानेही घातलं, थोडंसं कमी अधिकही झालं तर काही हरकत नाही. चमच्याने सांगायचं झालं तर 1 चमचा घाला किंवा अंदाजानेही घालू शकतात. आता मीठ टाकायचं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जेही उपवासासाठी मीठ वापरत असाल ते मीठ तुम्ही घालू शकतात. पोहे खाण्याच्या चमच्याने सांगायचं झालं तर 4 सपाट चमचे मीठ घाला किंवा अशा पद्धतीने तुम्ही अंदाजानेही मीठ घालू शकतात. त्यानंतर यामध्ये चवीनुसार चिली फ्लेक्स घालायची आहे, म्हणजेच लाल मिरच्यांची पावडर अशा पद्धतीने जाडसर कुटून घेतलेली. तर आपल्या चवीनुसार टाकायची आहे. तर मीडियम चवीच्या अशा तिखट मिरच्या होत्या, ह्या मीडियम तिखट. तर 2 चमचे ही मिरची पावडर टाकते. तुमच्या चवीनुसार थोडी कमी अधिकही तुम्ही ही मिरची पावडर वापरू शकतात किंवा हिरव्या मिरचीचा ठेचाही घालू शकतात. त्यापेक्षा चिली फ्लेक्स घातली तर पापड छान येतात. तर शक्यतो मैत्रिणींनो, लाल मिरच्यांची बारीक पावडर म्हणजेच बारीक दडलेली मिरची पावडर ह्या पापडांमध्ये वापरू नका. अशी जाडसर कुटून घेतलेली चिली फ्लेक्सच घाला. चवीला मस्त असे पापड लागतात. तुम्ही पाहू शकतात किती सोपी ही पद्धत आहे पापड बनवण्याची. यामध्ये घाटा करायचं टेन्शन नाही किंवा खिशी वगैरे काही करायचं टेन्शन नाही किंवा साबुदाण्याचं पीठही यामध्ये आपण वापरलेलं नाही जरा सुद्धा. फक्त बटाटा शिजून त्यामध्ये हे काही साहित्य मिक्स करायचे आणि अशा पद्धतीने पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने मस्त असं हे एकजीव करून झाल्यानंतर या पिठाचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत, म्हणजेच उंडे. आपल्याला ज्या साईजचे पापड करायचे आहे ना, त्या साईजचे. तुम्ही जर का नवीन शिकणारे असाल, एकसारखे असे पापड करायचे असेल तर घरातील अशा पद्धतीचा एखादी चमचा घ्यायचा, स्पून घ्यायचा आणि त्या स्पूनने मिश्रण घेऊन असे हे उंडे करून घ्यायचे आहे. हाताला अगदी थोडंसं तेल लावलेलं आहे, तेल किंवा तुपाचाही वापर करू शकतात आणि हे उंडे असे एवढे करून घेतलेले आहे. स्पूनने करायचे नसतील तर हातानेही करू शकतात. लहान किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे असतील, ज्या साईजमध्ये, त्यानुसार हे उंडे करायचे आहे. त्यानंतर मी हे पापड तुम्हाला पुरी मेकरमध्ये सुद्धा करून दाखवणार आहे आणि जर का तुमच्याकडे पापड बनवण्याचं मशीन नसेल तरी कशा पद्धतीने तुम्ही हे पापड करू शकतात त्याची सुद्धा ट्रिक मी या ठिकाणी तुम्हाला सांगणारच आहे. पुरी मेकरमध्ये काय करायचं, खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, आपण वरतून उंडा ठेवलेला आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे आणि काही सेकंदसाठी फक्त हे दाबून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती मस्त असा एकसारखा हा पापड झालेला आहे, किती मस्त असा हा दिसत आहे. त्यानंतर खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने त्यावरती हे पापड टाकायचे आहे. तर आणखी मी तुम्हाला पापड करून दाखवते. प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे, उंडा ठेवलेला आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवून असं प्रेस करायचं आणि लगेचच तुम्ही पाहू शकतात दुसराही पापड तशाच पद्धतीने झालेला आहे. तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, तुम्ही उन्हामध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा घरामध्ये पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड वाळत असतात. अगदी भराभर भरपूर हे पापड होत असतात. सगळेच पापड एकसारखे असे झालेले आहे, कुठेही फाटलेले नाही किंवा चिराही पडलेल्या नाही. किती मस्त असे एकसारखे हे पापड दिसत आहे. तुम्ही पाहू शकतात पुदिन्याचे पानं सुद्धा खूपच सुंदर असे दिसत आहेत ह्या पापडांमध्ये. तर मैत्रिणींनो, तुमच्याकडे जर का पुरी मेकर हे पापड बनवण्याचं मशीन नसेल तर पापड कसं कराल ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहूया. अशा पद्धतीचा पापडाचा हा उंडा घ्यायचा,
ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड करायचे आहे त्या साईजमध्ये उंडा घ्यायचा आहे। प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवून घेतलेला आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे छोटासा। वरतून जड एखादी ताट घ्यायचं किंवा पोलपाट घ्यायचं। पोलपाट हे जड असते म्हणून मी पोलपाट घेतलेला आहे। हाताने दाबून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचा हा पापड झालेला आहे। आणखी हा पापड आपल्याला मोठा करायचा झाला, थोडासा जाडसर वाटत असला तर हाताने थोडासा असा पसरून घ्यायचा आणि त्यानंतर प्लास्टिक पेपर हा वरतून आथरलेला काढून घ्यायचा। तुम्ही पाहू शकतात किती मस्त गोल गरगरीत असा हा पापड झालेला आहे। तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही अगदी भराभर हे पापड करून घेऊ शकतात। सगळेच पापड आता झालेले आहे। सगळे पापड मस्त असे वाळवून घेतलेले आहे। वाळल्यानंतर तुम्ही पाहू शकतात रंग किती मस्त आलेला आहे पापडांना आणि असे एकसारखे दिसत आहे। एकही पापड तुम्हाला कुठेही फाटलेला किंवा तुटलेला दिसणार नाही। सगळेच पापड असे मस्त झालेले आहे। असे हे पापड एकदा बनवून वर्षभरासाठी साठवून ठेवू शकतात। चवीला अप्रतिम लागणारे पापड, सगळ्यांनाच हे पापड आवडत असतात। तर आता हे जे पापड आहे ना, मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते। तळून सुद्धा मस्त असे होत असतात, एकदम काचासारखे दिसत आहे ना। आणि अतिशय सोप्या पद्धतीने हे पापड बनवलेले आहे। तर मैत्रिणींनो, हे पापड बनवण्याची रेसिपी तुम्हाला जर का कुठेतरी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच तुम्ही हे चॅनल पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। तर आता मी तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते। तर मैत्रिणींनो, पाहू शकतात तुम्ही तेलात घातला का लगेचच हा पापड तळला जातो आणि तळून अशा पद्धतीने दिसत असतो। किती मस्त असा रंग आलेला आहे, एकदम काचासारखे हे पापड बारीक असल्यामुळे काही सेकंदामध्ये तळून हे होत असतात। तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीचे मी तुम्हाला काही हे पापड तळून दाखवते। एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि अतिशय सोप्या पद्धतीने झटपट हे पापड तयार झालेले आहे। तर मैत्रिणींनो, वाळवणीच्या पदार्थातील एक रेसिपी तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगा। मग अशा खुसखुशीत आणि चविष्ट पापडाचा प्रकार तिसरा पाहूया। 1 कप साबुदाणा घेतला। साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे। जसं रेग्युलर आपण साबुदाण्याच्या खिचडीसाठी साबुदाणा भिजून घेतो ना, त्याच पद्धतीने साबुदाणा भिजून घ्यायचा आहे। आता नवीन शिकणाऱ्यांसाठी मी दाखवते। 1 कप भरून साबुदाणा घेतला, तो बाउलमध्ये टाकला आणि त्यामध्ये पाणी टाकलं। असं अलगद हाताने थोडासा साबुदाणा हा पाण्यामध्ये हलवून घेतला, त्यानंतर पाणी काढून घेतलं। अशाच प्रकारे 2 पाण्याने साबुदाणा हा धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा भिजण्यासाठी त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। साबुदाण्याच्या वरती साधारण अर्धा इंच पाणी येईल एवढं पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर असाच हा साबुदाणा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा साबुदाणा मी भिजून घेतलेला आहे। मस्त असा हा साबुदाणा भिजलेला आहे। असं दाबला का लगेच हा साबुदाणा दाबला जात आहे। आता 1 कप साबुदाण्यासाठी या ठिकाणी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे। हे बटाटे मी सोलून घेते। बटाटा सोलून झाला का तो लालसर होतो आणि काही वेळाने तो काळा होतो, म्हणून बटाटा सोलल्यानंतर लगेचच तो पाण्यामध्ये ठेवायचा आहे, म्हणजे जेणेकरून काळा होणार नाही। दुसरा सुद्धा बटाटा अशाच प्रकारे सोलून घेते। आता हा बटाटा सुद्धा पाण्यात टाकते। या ठिकाणी आपण बटाटे सोलून घेतलेले आहे। तर आता ह्या बटाट्याचा आपल्याला खीस करायचा आहे। खीस करण्यासाठी अशी जाड खिसणी घ्यायची आहे, ह्या प्रकारची, किंवा जाड नसेल तर रेग्युलर अशा प्रकारची खिसणी असेल ही तुम्ही घेऊ शकता। आता ही जाड खिसणी घेते मी आणि ह्या बटाट्याचा खीस करते। अशी जाड खिसणी असली ना, असा लांब लांब खीस होतो। तर या ठिकाणी मी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला ही रेसिपी दाखवत आहे। तुम्हाला हव्या त्या प्रमाणामध्ये ही रेसिपी तुम्ही बनवू शकता, खूपच छान होते। अशी जाड खिसणी असली थोडी तर असा लांब लांब खीस होतो। आता बटाटे खिसून झालेले आहे। असं लगेचच हा लाल व्हायला लागतो खीस, म्हणून बटाटा खिसून झाला का लगेचच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे। जर का तुम्ही जास्त प्रमाणामध्ये ही रेसिपी करत असाल तर हा खीस पाण्यामध्येच खिसायचा आहे। अशा पसरट भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच बटाटे खिसत घ्यायचे आहे। आता हा जो बटाट्याचा खीस आहे आपल्याला स्वच्छ असा 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आता पाण्यामध्ये व्यवस्थित असा हा हलवून घेतलेला आहे खीस आणि त्यानंतर पाणी काढून 2 ते 3 पाण्याने हा खीस धुवून घेतलेला आहे। मस्त पांढरा शुभ्र दिसत आहे। आता त्यानंतर पुढच्या कृतीला सुरुवात करूया।
गॅसवरती पाणी ठेवायचं आहे, साधारण 2 ग्लास. जेवढ्या प्रमाणामध्ये खीस असेल त्यानुसार पाणी ठेवायचं आहे. 2 ग्लास पाणी ठेवलं, पाण्याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर हा जो खीस आहे आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो खीस कढईमध्ये टाकायचा आहे. त्यांना मात्र यामधलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. सगळा हा खीस खिसून घेतलेला अशा प्रकारे टाकला. गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे. आता यावरती झाकण ठेवू आणि फक्त मिनिटभरासाठी हा खीस आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यापेक्षा जास्त वेळ शिजवू नका. आता फक्त काही सेकंदसाठी आपण हा जो खीस आहे तो शिजवून घेतलेला आहे, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा सांडगे बनवू तो काळा पडणार नाही खीस. जर का आपण कच्चाच खीस असा मिक्स केला तर तो काळा पडतो. म्हणून अगदी काही सेकंदसाठी साधारण अर्ध्या मिनिटापर्यंत हा आपण वाफवून घेतलेला आहे. आता मी गॅस बंद केला. आता झाकण काढून दाखवते. तुम्ही पाहू शकता अर्धवट असा हा खीस शिजलेला आहे. खूप असा मऊ सुद्धा करायचा नाही. आता हा खीस अजिबात सांडग्यांमध्ये काळा होणार नाही. त्यानंतर एखादी चाळण घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये हा खीस आपल्याला काढून घ्यायचा आहे, म्हणजे खीसमध्ये असलेलं सगळं पाणी हे निघेल. अशा प्रकारे सगळं पाणी हे निथळून घ्यायचं आहे आणि पाणी निथळून आता खीस तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झालेला आहे. मस्त मोकळा सळसळीत असा खीस दिसत आहे. तुम्हाला जर का फक्त बटाट्याचा खीस करायचा असेल तर ह्याच पद्धतीने करू शकता. फक्त खीस शिजत असताना त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भिजलेला साबुदाणा असा मोकळा करून घ्यायचा आहे. एखादी मोठं असं पसरट भांडं घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये बटाट्याचा खीस वगैरे आपल्याला सगळं असं व्यवस्थित मिक्स करता येईल. हे पॉपकॉर्न बनवण्यासाठी असा मोकळा मोकळा साबुदाणा आपल्याला भिजलेला हवा आहे. त्यासोबतच एक शिजून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. बटाटा मस्त असा मऊ शिजलेला आहे. मऊ शिजलेला असला तरी सुद्धा आपल्याला तो असाच कुचकरून टाकायचा नाही, तर अशा प्रकारे खिसणीवरती खिसून घ्या. बटाटा हा खिसून झालेला आहे. आता यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकते. जिरे जर का तुम्ही उपवासाला खात असाल तरच टाका, नाही खात असाल तर स्किप सुद्धा करू शकता. आणि लहान मुलांसाठी ही रेसिपी करत असाल तर नक्कीच टाका. त्यानंतर 3 मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरचीची अशी पेस्ट टाकली. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. यासोबतच तुम्ही जर का अशीच फक्त तळून खाण्यासाठी हे सांडगे हे पॉपकॉर्न करत असाल तर यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर सुद्धा टाकू शकता. आता एवढं साहित्य टाकून सगळं असं हे मिक्स करून घेतलेलं आहे. बघा यामध्ये आपण शिजवून घेतलेला बटाटा टाकला ना, त्यामुळे असा चिकटसरपणा आलेला आहे साबुदाण्याला मस्त. आता सगळं मिक्स करून घेतल्यानंतर हा बटाट्याचा खीस शिजून आपण बाजूला ठेवलेला होता तो गार झाल्यानंतर यामध्ये मिक्स करते. तर 1 कप साबुदाण्यासाठी मी या ठिकाणी मीडियम साईजचे 3 बटाटे वापरलेले आहे. तुम्ही 2 बटाटे सुद्धा वापरू शकता. 1 बटाटा शिजून घाला आणि 1 बटाटा कच्चा घाला. आपल्या आवडीप्रमाणे घालायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून घेते. ही जी रेसिपी आहे ना अतिशय सोपी आहे. नवीन शिकणारे असो किंवा लहान मुलं असो कुणीही अगदी सहज बनवू शकतील एवढी सोपी रेसिपी आहे आणि यामध्ये बिघडण्यासारखं तर काहीच नाही. असं हे मिक्स केलं का असं हे टाकायचं आहे. बटाट्याचा खीस नंतर यासाठी मी मिक्स केला का तो अजिबात तुटणार नाही. जसा तसा असं लांब राहील आणि हे सांडगे हे पॉपकॉर्न तळल्यानंतर असे मस्त फुलांसारखे दिसतात, म्हणून नंतर मिक्स केला आणि अशा प्रकारे हाताने एखादी जाड अशा प्लास्टिक सीटवरती हे सांडगे हे पॉपकॉर्न आपल्याला करून घ्यायचे आहे. मस्त उन्हामध्ये 2 दिवस हे वाळून घेतलेले आहे. ऊन जर का येत नसेल तर पंख्याखाली मस्त 2-3 दिवस वाळून घ्या आणि असे मस्त हे वाळून झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता रंगही चांगला आलेला आहे. बटाट्याचा खीस आपण शिजून घेतला त्यामुळे तो अजिबात काळा पडलेला नाही आणि मस्त पांढरे शुभ्र हे सांडगे हे पॉपकॉर्न दिसत आहे. तुम्ही याला यापैकी काही म्हणू शकता. आता मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवते. तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये असे हे 5-6 टाकले ना, तुम्ही पाहू शकतात मस्त दुप्पट तिप्पट जरी म्हटलं ना तरी काही हरकत नाही. मस्त असे हे फुललेले आहे. यासाठी आपल्याला साचा मशीन काही वापरायची गरज नाही. अतिशय सोप्या पद्धतीने आणि मोजक्या साहित्यात ही वाळवणाची रेसिपी होत असते.
लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच ही रेसिपी आवडते आणि बनवायला तर तुम्ही पाहिलंच अतिशय सोपी आहे. कुठल्याही डोक्याला ताप नाही, अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवून तयार होत असते. अशाच प्रकारे काही हे पॉपकॉर्न मी तुम्हाला तळून दाखवते. जसे पॉपकॉर्न आपण करतो ना 3-4 पटीने ते पॉपकॉर्न लगेच फुलत असतात, त्याच प्रकारे हे सांडगे साबुदाण्याचे मस्त फुलत असतात. अशा प्रकारे हे दिसत आहे. खीस थोडासा जाळ टाकल्यामुळे मस्त असा फुलांसारखा सुद्धा याला आकार येत असतो. असे मस्त छान दिसत असतात आणि एकदम खुसखुशीत होतात. अजिबात कडक होत नाही. मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत चवीला छान लागतात. सगळ्यांनाच आवडतील. तुम्ही नक्कीच करून पहा. मस्त अशा पापडाचा प्रकार चौथा पाहू. 1 वाटी भगर घ्यायची आहे. यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो. तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकता. त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे. म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते. अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही. अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे. साधारण 3 बटाटे आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते. भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात. बटाटे मस्त शिजलेले आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे. आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे. 1.5 तास सुद्धा झालेला आहे. भगर पाहू. भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे. तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे. तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते. 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे. ही 2री वाटी पाणी आणि ही 3री वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे. त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते. कमी ते मीडियम गॅसवरती 1 शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे. 2री शिटी झालेली नाही. गॅस मी बंद केलेला आहे. आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ आपल्याला काढायची नाही. वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. ही जी भगर आहे ना अशी मस्त छान शिजलेली आहे. शिजून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्स करून घेऊ चमच्याने. मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते. तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅस सुद्धा कमी लागतो. मोठा गॅस केला असता तर कदाचित त्यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या. मस्त ही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर हिरवे मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्या कुटून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या घालायच्या आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही. जरी घातले तरी काही हरकत नाही. घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे.
मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे. मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी. जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण. 1 मिनिटं अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे. बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे. एकदम स्मूथ झालेलं आहे मिश्रण. तरी सुद्धा हे चाळणीतून चाळून घेतलेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो ना तशा प्रकारे हे भगरीचं आणि बटाट्याचं मिश्रण जे आहे कुकरमधलं ते चाळून घेतलेलं आहे. तर जिरं मी आधीच घातलेलं होतं त्यामुळे हे जिरं चाळणीमध्ये राहिलेलं आहे. आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊ. तर मैत्रिणींनो, या ठिकाणी काय झालं का व्हिडिओ मला वाटलं चालू होता आणि तो नेमका बंद होता. त्यामुळे हा चाळून घेण्याचा जो व्हिडिओ आहे ना तो थोडासा स्किप झालेला आहे. ज्याप्रमाणे आपण पुरण चाळून घेतो पुरणाच्या चाळणीतून तशाच प्रकारे हे भगर आणि बटाट्याचं मिश्रण मी हे चाळून घेतलेलं आहे. एखादी वरतून ग्लासाने किंवा तांब्याने आपल्याला काढून घ्यायचं आहे पुरणाप्रमाणे. आणि तुम्ही पाहू शकतात मिश्रण किती मस्त झालेलं आहे भगर आणि बटाट्यापासून. हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नसेल तर चिली पेस्ट सुद्धा घालू शकतात. पूर्णपणे हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण यामध्ये मीठ, जिरं, मिरची पावडर आधीच घातल्यामुळे जास्त आपल्याला हे मिक्स करायची काही गरज नाही. आता तुम्हाला एखादी छोटासा असा उंडा करून दाखवते. एकदम पेढ्यासारखा असा स्मूथ होत आहे, कुठेही क्रॅक जात नाही. ह्या वाटीमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. जे तुम्ही उपवासाला तेल वापरत असाल ते घ्यायचं आहे. शेंगदाणा किंवा सूर्यफूलचं किंवा तूपही घेऊ शकतात. हाताला थोडंसं लावून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे उंडे करायचे आहे. म्हणजे तेल लावल्यामुळे काय होतं हाताला हे मिश्रण चिटकत नाही. आपल्याला ज्या साईजचे पापड बनवायचे आहे, थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम साईजचे, त्यानुसार हे उंडे करायचे आहे. तर मी हे मीडियम साईजचे पापड बनवते म्हणून अशा प्रकारे हे एवढ्या साईजमध्ये उंडे करते. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो किती पटापट हे उंडे होत असतात ना. एकदम लुसलुशीत अशा प्रकारे हे मिश्रण झालेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही जर का हे पापड बनवणार मैत्रिणींनो तर अगदी 100% परफेक्ट बनणारच. कारण यामध्ये बिघडण्यासारखं काही नाही आणि पापड फाटण्यासारखं सुद्धा काही नाही. अशा प्रकारे काही उंडे हे बनवून घेतलेले आहे. बाकीच्या मिश्रणावरती झाकण ठेवायचं आहे म्हणजे त्यावरती पापड बांधणार नाही. खाली प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे. त्यावरती अशा प्रकारे हा उंडा ठेवायचा आहे. वरतून एक प्लास्टिक पेपर ठेवायचा छोटा आणि एखादी प्लेट घ्यायची घरामधले किंवा पोलपाटही घेऊ शकतात. वरतून अशा प्रकारे दाबून घेतलं तर म्हणजे लगेचच या साईजचा हा पापड तयार होतो. आणखी हा पापडाला जर का आपल्याला मोठा करायचा झाला किंवा पातळसर करायचा झाला तर अशा प्रकारे हाताने पसरून घ्यायचं. जर का तुमच्याकडे पुरी मेकर नसेल म्हणजेच पापड बनवण्याचं मशीन नसेल तर ही ट्रिक अगदी परफेक्ट आहे. वरच्या प्लास्टिक पेपरला तेल लावलेलं नाही किंवा खालच्या प्लास्टिक पेपरलाही तेलही लावायची गरज नाही. प्लास्टिक पेपर काढून घेतल्यानंतर अशा प्रकारे हा पापड पहिला झालेला आहे. त्यानंतर बाकीचे काही पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवते. पुरी मेकर घेतलेला आहे, खाली प्लास्टिक पेपर ठेवलेला आहे. आता तेल वगैरे काही लावायची गरज नाही. प्लास्टिक पेपरला उंडा ठेवायचा आहे, वरतून सुद्धा प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. पुरी मेकर हे बंद करून प्रेस करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दाबून घेतल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकतात किती मोठा हा पापड झालेला आहे आणि एकसारखा असा दिसायलाही एकदम मस्त असे दिसत आहे हे पापड. आता हे पापड सुद्धा प्लास्टिक पेपरवरती टाकून घेऊ खाली किंवा कापडावरती सुद्धा वाळून घेऊ शकतात. तर हे जे पापड आहे ना मैत्रिणींनो, घरामध्ये सावलीमध्ये सुद्धा आपण बनवून घेऊ शकतात किंवा ऊन असेल तुमच्याकडे तर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला बनवून दाखवते. पुन्हा आपल्याला तशाच प्रकारे पुरी मेकरवरती प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे, उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे. थोडं सुद्धा आपल्याला तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही पापड बनवत असताना. फक्त प्लास्टिक पेपर ठेवून प्रेस करायचं म्हणजेच दाबायचं आणि अगदी भराभर हे पटापट असे एकसारखे पापड हे बनत असतात. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो कुठेही पापड फाटत नाही. एकसारखे असे हे पापड मी सर्व हे बनवून घेतलेले आहे. तर एवढ्या एक वाटी भगरमध्ये एवढे हे पापड झालेले आहेत. पापड पूर्णपणे वाळून घ्यायचे आहे.
वाढल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे. मी तुम्हाला दाखवते. मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि एकदम काचासारखे एकदम पारदर्शक असे झालेले आहे. किती सोपी पद्धत आहे ना मैत्रिणींनो हे पापड बनवण्याची. बोटं सुद्धा दिसत आहे, एवढे हे पारदर्शक काचासारखे पापड झालेले आहेत. तर आता मी हे पापड तुम्हाला तळून दाखवते. गरम तेलामध्ये पापड टाकताच लगेचच हा पापड फुलत असतो. दुप्पट तिप्पट हा पापड फुललेला आहे आणि काही सेकंदामध्येच लगेच हा पापड तळून होतो. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते. सर्वच पापड हे मस्त असे फुलत असतात आणि चवीला अप्रतिम लागणारे पापड बनवायला सोपे असे हे पापड नक्कीच तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये या वाळवणीच्या पदार्थामध्ये करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. तुम्ही पाहू शकतात मी अशा प्रकारे काही पापड हे तळून घेतलेले आहे आणि एकदम मऊ असे सॉफ्ट होत असतात का वयस्कर मंडळीसुद्धा लगेचच होटाने दाबताच खाऊ शकतात. तोंडात टाकताच विरघळणारे एकदम खुसखुशीत अशा प्रकारचे हे पापड हाताने दाबतात लगेचच चुरा होत आहे. मस्त चविष्ट पापडाचा 5वा प्रकार पाहूया. तर हे पापड बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 किलो बटाटे घेतलेले आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने. त्यानंतर धुतलेले बटाटे हे कुकरमध्ये टाकायचे आहे. आता बटाटे हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. त्यासाठी कुकरमध्ये पाणी टाकायचं आहे. जास्त पाण्याची काही गरज नाही. 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. झाकण बंद करते आणि कुकर हा गॅसवरती ठेवून कुकरच्या 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. शिट्या निघालेल्या आहे. मी गॅस बंद केलेला आहे. वाफ निघत आहे तोपर्यंत 1 वाटी हा साबुदाणा घेतलेला आहे. तर मेजरमेंट कपनेही तुम्ही मोजू शकतात, पण सगळ्या माझ्या या मैत्रिणीच्या घरात मेजरमेंट कप नसतात, तर म्हणून मी जो आपल्या सर्वांच्याच घरामध्ये पाणी पिण्याचा ग्लास असतो ना त्या ग्लासाने मोजून दाखवते. तर हा जो साबुदाणा घेतलेला आहे मी 1/2 किलो घेतलेला आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. तर ग्लासाने तुम्ही जर का घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून ग्लास घ्यायचा आहे. तर 250 ग्रॅम हा साबुदाणा मी वजनी घेतलेला आहे, मोजून घेतलेला आहे. आणि तुम्ही जर का ग्लासाने घ्याल तर अशा प्रकारे गच्च भरून 1 ग्लास साबुदाणा घ्यायचा आहे. तर आता हा घेतलेला साबुदाणा मैत्रिणींनो कढईमध्ये टाकायचा आहे. गॅसची फ्लेम चालू आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरती भाजून घेऊ. तर यातला अर्धा साबुदाणा टाकून घेते कढईमध्ये आणि मस्त असा परतून हा भाजून घ्यायचा आहे. भाजून घ्यायचा म्हणजे आपल्याला जास्त हा तांबूस करायचा नाही, तर असा फुलेल तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. साधारण मीडियम गॅसवरती जर का भाजला तर 5 ते 6 मिनिटं लागत असतात साबुदाणा भाजण्यासाठी. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे आपल्याला हा सारखा परतून घ्यायचा आहे. तर साबुदाणा भाजलेला आहे हे कसं ओळखायचं, तर असा एखादी दाणा घ्यायचा आणि दाताखाली दाबून पाहायचा. लगेचच हा दाणा फुटला, याचं पीठ झालं का म्हणजे साबुदाणा अगदी परफेक्ट हा भाजला गेलेला आहे हे समजायचं. आणि कढईच्या आतून साबुदाणा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात. आता त्याच कढईमध्ये राहिलेला साबुदाणा सुद्धा टाकून घेऊ आणि हा सुद्धा साबुदाणा आपल्याला आधीच्या साबुदाण्याप्रमाणेच भाजून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, साबुदाणा जर का छान असा भाजून घेतला तरच साबुदाण्याचं छान असं मस्त बारीक पीठ होत असते. सर्व साबुदाणा आपल्याला हा थंड होऊ द्यायचा आहे. साबुदाणा थंड होत आहे तोपर्यंत आपण बटाटे देखील शिजवून घेतलेले आहे. मस्त हे बटाटे शिजलेले आहे. बटाटे शिजल्यानंतर चाळणीमध्ये काढून घेतले, त्यावरती थंड पाणी घातलं का लगेचच बटाटे हे लवकर थंड होतात. आता हे बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहे, म्हणजेच बटाट्याची साल काढून घेऊ. तर अशा प्रकारे पहिला बटाटा हा सोलून घेतलेला आहे, ताटामध्ये ठेवायचा आहे आणि तशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे सोलून घेतलेले आहे. साबुदाणा सुद्धा पूर्ण हा थंड झालेला आहे. त्यानंतरच मिक्सरचं लहान किंवा मोठं
भांडं घ्यायचं आहे आणि त्या भांड्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. तर मी मोठं भांडं घेतलेलं आहे म्हणून एक वेळेस सगळा साबुदाणा हा टाकून घेतलेला आहे. मिक्सरला लावून बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर पुरण चाळण्याची आपल्याला चाळण घ्यायची आहे आणि पुरण चाळण्याच्या चाळणमध्ये हे जे पीठ आहे साबुदाण्याचं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केलेलं ते टाकायचं आहे. हे साबुदाण्याचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, एकदम बारीक असं पीठ झालेलं आहे. साबुदाणा मस्त भाजलेला आहे म्हणून मस्त असं बारीक पीठ झालेलं आहे. फक्त काही कण्या यामध्ये शिल्लक राहिलेल्या आहे. तर असा हा जाडसर साबुदाणा पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला लावून हे वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे अगदी थोडंच हे बाकी आहे. तुम्ही पीठ पाहू शकतात, मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे तयार. त्यानंतर एखादी पसरट भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये तीच चाळण ठेवून घ्यायची आहे पुरण चाळण्याची आणि हे बटाटे आपण सोलून घेतलेले आहे ते बटाटे ठेवायचे आहे. बटाटा असा चाळणीमध्ये ठेवल्यानंतर ग्लासाने अशा प्रकारे आपल्याला हे दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्णाप्रमाणे हे बटाटे आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायचे आहे. जसं आपण पुरण चाळून घेतो त्या प्रकारे हे बटाट्याचं मिश्रण करायचं आहे. तर मैत्रिणींनो, खिसणीवरती खिसून घेण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे. एकसारखं असं मिश्रण हे होत असते. तुम्ही ग्लासही घेऊ शकतात किंवा मॅचर तुम्हाला तांब्या वगैरे काही घ्यायचं असलं तेही तुम्ही घेऊ शकतात. मस्त असा हा बटाटा लगेचच काही सेकंदमध्येच निघत असतो. अशाच प्रकारे संपूर्ण बटाटे हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे. अगदी पटापट ही प्रोसेस होत असते. तर तुम्हाला जेवढ्याही किलोमध्ये हे पापड बनवायचे आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवून घेऊ शकतात. हेच प्रमाण दुप्पट तिप्पट करून सर्व बटाटे हे बारीक करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात काही शिल्लक नाही आणि एकसारखा असा लद्दा झालेला आहे पुरणासारखा. चाळणीला चिटकलेलं मिश्रण सुद्धा आपल्याला पूर्णपणे हे काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, बटाटा आणि साबुदाण्याचे पापड करण्यासाठी बटाटा अशा प्रकारेच बारीक करून घ्या. खिसणीवरती करण्यापेक्षा ही पद्धत एकदम छान अशी आहे. त्यासाठी आपल्याला मिरची लागणार आहे. तर हिरवी मिरची घेतलेली आहे. ग्रॅमने सांगायचं झालं तर साधारण 50 ग्रॅम ही मिरची आहे. तुमच्या चवीनुसार थोडं कमी अधिक मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. मिरची ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा ठेचा करून घेतलेला आहे मिरचीचा. यामध्ये पाणी न टाकता मिरचीचा ठेचा टाकून घेतलेला आहे बटाट्याच्या मिश्रणामध्ये. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर मी हे जे आपण उपवासाला मीठ वापरतो तेच मीठ घेतलेलं आहे. तुम्ही कोणतंही घेऊ शकता. त्यानंतर पाव चमचा जिरे टाकायचे आहे. जिरे जर का उपवासाला तुम्ही खात नसाल तर नाही टाकले तरी काही हरकत नाही. त्यानंतर हे साबुदाण्याचं पीठ आपण बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे. तर संपूर्ण पीठ हे लागणारच आहे, पण एकदम हे पीठ एकाच वेळेस घालायचं नाही. तर अर्ध पीठ हे बटाट्याच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेलं आहे. ते संपूर्ण आपण मिक्स करून घेऊ आधी. त्यानंतरच मग राहिलेलं बाकीचं पीठ या मिश्रणामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकतात आता संपूर्ण पीठ हे मिक्स झालेलं आहे. राहिलेलं पीठ साबुदाण्याचं ते सुद्धा या मिश्रणामध्ये टाकून घेऊ आणि पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मळून घ्यायचं आहे. तर ही जी पापड बनवण्याची पद्धत आहे ना मैत्रिणींनो, अतिशय सोपी आहे. कुणीही सहज करू शकतील एवढी हे सोपी आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जर का पापड बनवाल तर अजिबात तुमचे पापड फाटणार नाही. अशा प्रकारे संपूर्ण हे मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर हाताला थोडं चिटकत असेल तर थोडासा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा आहे आणि मस्त असं स्मूथ करून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना हाताला थोडं चिकट चिकट वाटत असते. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे मळून झालेलं आहे. तर आता मी एक उंडा तुम्हाला करून दाखवते. तुम्ही पाहू शकतात एकदम स्मूथ असा होत नाही, थोडासा याला चिकटसरपणा आहे. तर आता ह्या कणकेवरती म्हणजेच ह्या पिठावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि साधारण 15 ते 20 मिनिटं असं झाकण राहू देऊ. तोपर्यंत मी दुसरी इतर घरातली कामे आवरून घेतलेली आहे. साधारण 20 मिनिटानंतर मी तुम्हाला दाखवत आहे.
थोडंसं हाताला तेल लावायचं आहे. उपवासाला जे तेल खात असाल ते तेल लावायचं आहे किंवा तूप घ्यायचं आहे. तर मी थोडंसं तूप घेतलेलं आहे. जास्त तेलाचा किंवा तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही, तर फक्त हाताला लावून घेतलेला आहे. आणि आता उंडा करून दाखवते. तर आधीप्रमाणे आता तसा हा चिकटपणा होत नाही, हाताला थोडंसंही चिटकत नाही. तर अशा प्रकारे काही हे उंडे करून घेतलेले आहे. ज्या साईजमध्ये तुम्हाला पापड बनवायचे आहे, थोडे लहान किंवा थोडे मोठे किंवा मीडियम, त्या साईजनुसार हे उंडे करायचे आहे. असे काही उंडे करून घेतल्यानंतर बाकीच्या पिठावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे पापड ती बांधणार नाही. तर हे पापड मी तुम्हाला पुरी मेकरमध्ये बनवून दाखवणार आहे आणि त्यानंतर हातानेही बनवून दाखवणार आहे. पुरी मेकरमध्ये सर्वात आधी बनवत आहे. खाली प्लास्टिक पेपर ठेवून त्यावरती उंडा ठेवायचा आहे, वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि दाबून घेतल्यानंतर असा मस्त हा पापड झालेला आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, कुठेही क्रॅक जात नाही. दिसायला किती मस्त दिसतायत ना हे पापड. पुन्हा हे मिश्रण आपण शिजवलेलं सुद्धा नाही. साबुदाणा व्यवस्थित भाजला का हे मिश्रण नाही शिजवलं तरी हरकत नाही. अशा प्रकारचे हे पापड झाल्यानंतर आपल्याला हे वाळवून घ्यायचे आहे. तर पापड वाळवण्यासाठी घरामध्येच प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे पंख्याखाली. पंखेच्या हवेमध्ये सुद्धा हे पापड उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वाळत असतात किंवा ऊन येत असेल तर उन्हामध्ये सुद्धा वाळून घेऊ शकतात. आता मी तुम्हाला आणखी काही पापड बनवून दाखवते. दुसरा पापड सुद्धा तशाच पद्धतीने बनवलेला आहे. प्लास्टिक पेपरवरती उंडा ठेवून वरतून प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि तुम्ही पाहू शकतात काही सेकंदमध्येच मस्त गोल गरगरीत असा हा पापड होत असतो. जर का थोडासा जाळ वाटत असेल, तुम्हाला आणखी पतला करायचा असेल तर पुन्हा दाबून घ्यायचं, म्हणजे असा एकसारखा आपल्याला हवा तसा पापड हा होत असतो. मस्त. आता हा दुसरा पापड सुद्धा टाकून घेते आणि अशाच प्रकारे संपूर्ण पापड हे बनवून घेते. त्यानंतर तुमच्याकडे जर का मैत्रिणींनो पुरी मेकर जर का नसेल तर पापड हे कसे करायचे, तर प्लास्टिक पेपरवरती खाली उंडा ठेवलेला आहे, त्यावरती प्लास्टिक पेपर आथरून घेतलेला आहे आणि वरतून एखादी प्लेट घ्यायची किंवा पोलपाट वगैरे जड वस्तू घ्यायची, असं दाबून घ्यायचं. दाबल्यानंतर अशा प्रकारे हा पापड होत असतो. थोडासा जाळ वाटत आहे तर हाताने त्यानंतर अशा प्रकारे आपण पसरून घेऊ शकतात. आपल्याला हवा तसा पातळसर तसा मोठा पापड हा होत असतो. प्लास्टिक पेपर काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकतात हा पुरी मेकरचा पापड आणि हा हाताने बनवलेला पापड. आणखी दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला पापड बनवून दाखवते. खाली उंडा ठेवून घेतलेला आहे, प्लास्टिक पेपर ठेवायचा आहे आणि लाटण्याने हे लाटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का पुरी मेकर असेल तर पुरी मेकरमध्ये अगदी भराभर हे पापड होत असतात आणि जर का नसेल तर अशा पद्धतीने सुद्धा मैत्रिणींनो तुम्ही पापड बनवून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, हा जर का पापड बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच आपलं देवदर्शन किचन ब्लॉग हे चॅनल तुम्ही पाहत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन ही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला सगळ्यात आधी तो व्हिडिओ पाहता येईल. तर तिसरा पापड सुद्धा मस्त असा झालेला आहे. अशाच प्रकारे मी पुरी मेकरच्या साहाय्याने सगळे हे पापड बनवून घेतलेले आहे. 1/2 किलो साबुदाणा आणि 1 किलो बटाटा यामध्ये एवढे हे पापड झालेले आहेत. मस्त असे अजिबात न फाटता न क्रॅक जाता. तर हे पापड पंख्याच्या हवेमध्ये सुद्धा वाढतात किंवा उन्हामध्ये घालायचे असले तर उन्हामध्ये अगदी पटकन हे पापड वाळतात. तर माझ्या दारामध्ये थोडंसं ऊन येत असते तर मी थोड्या वेळासाठी उन्हामध्ये हे पापड वाळवून घेते. पापड वाळत असताना हे अशा प्रकारे दिसत आहे आणि पूर्ण हे पापड वाळून झाल्यानंतर हे अशा प्रकारे झालेले आहे. पापड वाळल्यानंतर एका भांड्यामध्ये भरून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे हे दिसत आहे. मस्त गोल गरगरीत आणि दिसायलाही मस्त असे पापड हे झालेले आहेत. तर एवढ्या प्रमाणामध्ये हे एवढे पापड झालेले आहेत. आता हे जे पापड आहे ना मी तुम्हाला तळून दाखवते. तेलामध्ये असा पापड सोडताच मस्त दुप्पट तिप्पट हा पापड जरी म्हटलं तरी हरकत नाही, अशा प्रकारे फुलत असतो आणि लगेचच काही सेकंदमध्येच तेलाच्या आतमधून हा पापड आपल्याला काढायचा आहे. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते, म्हणजे एक नाही तर सर्वच पापड असे मस्त हे फुलत आहे. तुम्ही पाहू शकतात रंगही छान असा आलेला आहे.
जसे उडदाचे पापड तळल्यानंतर दिसत असतात ना मैत्रिणींनो, तशाच प्रकारे हे पापड दिसत आहे. अशा प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहे. एकदम कुरकुरीत खुसखुशीत अशा प्रकारचे चविष्ट हे पापड झालेले आहे. तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर अजिबात तेलकटही होत नाहीत हे पापड. अतिशय झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण ही रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये वाळवणीच्या पदार्थामध्ये एक ही रेसिपी नक्कीच बनवून पहा. तुमच्या घरातील सर्वांनाच आवडेल. अशा प्रकारचे पापड मी तुम्हाला तोडूनही दाखवते. पापड तोडल्यानंतर तुम्ही पाहू शकतात एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे हे पापड झालेले आहेत. सहज तुटत असतात. जिभेवर ठेवताच विरघळणारे हे पापड साबुदाणा आणि बटाट्याचे आपण बनवलेले आहे. वाळवण रेसिपीचा प्रकार 6वा. चकली बनवण्यासाठी आपल्याला भगर घ्यायची आहे 1 वाटी. यालाच काही भागामध्ये वरईचा तांदूळही म्हटला जातो. तर वजनी प्रमाणामध्ये ही भगर पाव किलो घेतलेली आहे, म्हणजेच 250 ग्रॅम. कोणत्याही कपाने किंवा वाटीने तुम्ही ही मोजून घेऊ शकतात. त्यानंतर ही भगर आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये टाकायची आहे आणि यामध्ये पाणी टाकून अशा प्रकारे अलगद हाताने ही चोळून घ्यायची आहे. म्हणजे याला धूळ वगैरे काही चिटकलेली असली ती निघून जाते. अशा प्रकारे ही भगर आपल्याला स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे. अशा प्रकारचे पांढरट पाणी आता आपल्याला निथळून घ्यायचं आहे. त्यामध्ये आणखी पाणी टाकते आणि तेही पाणी अलगद हाताने हलवून हे पाणी सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे ही जी भगर आहे आपण स्वच्छ अशी 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे. आता धुवून घेतलेल्या भगरमध्ये पाणी घालायचं आहे आणि ही भगर आपल्याला भिजत ठेवायची आहे. यावरती झाकण ठेवून साधारण 2 तासासाठी भिजत घालू शकतात किंवा वेळ नसेल जास्तीचा तर 1 तास जरी भिजत घातली तरी काही हरकत नाही. अर्धा किलो हे बटाटे घेतलेले आहे. साधारण 3 बटाटे आहे. बटाटे आधी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहे. बटाटे शिजण्यासाठी जास्त पाण्याची गरज नसते. फक्त 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. कुकर बंद करून कुकरच्या 3 शिट्या काढून घेते. भरभर तुमच्या कुकरच्या शिट्या होत असल्या तर 4 शिट्याही काढू शकतात. बटाटे मस्त शिजलेले आहे. पूर्णपणे थंड झाल्यानंतर साल काढून घेतलेले आहे. आता साल काढून तयार झालेले बटाटे जे आहे ना आपल्याला खिसणीवरती खिसून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आता बटाटे जे आहे पूर्णपणे हे खिसून झालेले आहे. 1.5 तास सुद्धा झालेला आहे. भगर पाहू, भगर थोडी अशी भिजलेली सुद्धा आहे. तर आता आपल्याला कुकर घ्यायचा आहे. तर आपण 1 वाटी भगर घेतलेली होती म्हणून त्याच वाटीने पाणी सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर ज्या वाटीने मी भगर घेतली त्याच वाटीने पाणी मोजून घेते. 1 वाटी पाणी कुकरमध्ये टाकलेलं आहे. ही 2री वाटी पाणी आणि ही 3री वाटी पाणी. तर अशा प्रकारे आपल्याला 3 पट पाणी घ्यायचं आहे. 1 वाटी भगर आहे तर 3 वाटी पाणी हे कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. भगर ही आपण 1.5 तास भिजून घेतलेली आहे. त्यानंतर यावरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. पूर्ण पाणी हे काढून घेतल्यानंतर ही जी भगर आहे ती कुकरमध्ये टाकून घेऊ. आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि कुकर गॅसवरती ठेवायचा आहे. तर गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे. आणि हा जो कुकर आहे गॅसवरती ठेवते. कमी ते मीडियम गॅसवरती 1 शिटी काढून घेते आणि दुसऱ्या शिटीमध्ये वाफ भरू द्यायची आहे. 2री शिटी झालेली नाही. गॅस मी बंद केलेला आहे. आता पूर्ण वाफ ही निघू द्यायची आहे. वाफ आपल्याला काढायची नाही. वाफ पूर्णपणे निघाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हा उघडून दाखवते. ही जी भगर आहे ना अशी मस्त छान शिजलेली आहे. शिजून एकदम मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ असं लोण्यासारखं हे मिश्रण झालेलं आहे. मिक्स करून घेऊ चमच्याने. मी तुम्हाला हे भगरचे दाणे दाबूनही दाखवते. तर एकदम कमी गॅसवरती आपण शिजून घेतल्यामुळे मस्त शिजलेली आहे आणि गॅस सुद्धा कमी लागतो. मोठा गॅस केला असता तर कदाचित यातलं पाणी हे उतू गेलं असतं आणि आपल्याला जास्त शिट्याही घ्याव्या लागल्या असत्या. मस्त ही भगर शिजल्यानंतर खिसून घेतलेला हा जो बटाटा आहे तो या कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मिरचीचा ठेचा टाकायचा आहे. तर हिरवी मिरची घेऊन 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहे. त्या कुटून घेतलेल्या आहे. त्या मिरच्या घालायच्या आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. जेही तुम्ही उपवासाला मीठ खात असाल ते मीठ टाकायचं आहे. थोडंसं यामध्ये जिरं टाकायचं आहे. जिरं खात असाल उपवासाला तर टाका, नाही खात असाल तर नाही. जरी घातले तरी काही हरकत नाही.
घातलेले सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। मिरचीचं प्रमाण हे तुमच्या चवीनुसार घालायचं आहे। मी थोडं कमीच घातलेलं आहे मीडियम चवीसाठी। जास्त तिखट हवे असेल थोडं जास्त वापरा मिरचीचं प्रमाण। 1 मिनिट अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ अशा प्रकारे हे दिसत आहे। बटाटा या मिश्रणामध्ये मस्त मिक्स झालेला आहे। आता हे जे मिश्रण आहे आपल्याला साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर कुरडई बनवायचा जो साचा असतो चकलीची चकती लावून या साच्यामध्ये हे भरून घेतलेलं आहे। त्यानंतर प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे। खाली कापड आथरलेला आहे मी आणि कापडावरती प्लास्टिक पेपर आथरलेला आहे। आता चकल्या मस्त आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। तुम्ही पाहू शकता किती पांढरी शुभ्र ही चकली दिसत आहे ना। आणि चकली बनवताना कुठेही तुकडं पडत नाही, तुटत नाही। एकसारख्या अशा आपल्याला जेवढ्याही लहान मोठ्या साईजमध्ये चकल्या हव्या आहेत तशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे। तर आहे ना मैत्रिणींनो एकदम सोपी पद्धत। आपल्याला साबुदाणा हा भिजत घालायची गरज नाही किंवा मिक्सरला काही बारीक करायची गरज नाही। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण कितीही प्रमाणामध्ये चकल्या असो ह्या बनवून घेऊ शकतात। सर्वच चकल्या अशा प्रकारे मी बनवून घेते। चकली बनवण्याचा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। तर अशा प्रकारे चकल्यांसोबत काही कुरकुरेही बनवून घेतलेले आहे। चकल्या मस्त ह्या वाळून घेतलेल्या आहे। त्यानंतर मी ह्या चकल्या तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये अशा प्रकारे चकली घालताच लगेचच ही चकली फुलत असते। तर मैत्रिणींनो साबुदाण्याच्या तुलनेमध्ये पाहायचं झालं तर भगर ही पचायला हलकी असते। आपल्या घरामध्ये जर का वयस्कर मंडळी असली, एकादशी वगैरे व्रत यासारख्या व्रतांना त्यांना एक वेळेस साबुदाणा खायला दिला तर दुसऱ्या वेळेस त्यांना नकोसा वाटतो किंवा साबुदाण्याचे कोणतेही पदार्थ त्यांना नकोसे वाटतात खायला। तर अशा प्रकारे भगरीपासून ह्या चकल्या बनवून ठेवा। एकदम मऊ अशा होतात, वयस्कर मंडळी खाऊ शकतात आणि त्यांना पचायलाही हलक्या फुलक्या असतात किंवा लहान मुलांनाही अतिशय पौष्टिक अशा ह्या चकल्या आहेत। मुलांच्या डब्यामध्येही तुम्ही ह्या चकल्या तळून देऊ शकतात एखादी दिवशी आठवड्यातून। अतिशय चविष्ट आणि झटपट तयार होणारी ही चकली बनवण्याची रेसिपी ह्या उन्हाळ्यामध्ये ही वाळवण रेसिपी नक्कीच करून पहा। ती परफेक्ट ही रेसिपी आहे। अशा प्रकारे मी ह्या काही चकल्या तळून घेतलेल्या आहे। तळून मस्त अशा दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो। तर एकदम कुरकुरीत, खुसखुशीत आणि सॉफ्ट अशा प्रकारच्या ह्या चकल्या बनत असतात। मी तुम्हाला तळूनही दाखवते। अगदी अलगद जरी दाबली तरी ही चकली लगेचच तुटत असते आणि अजिबात तेलकटही नाही। अगदी झटपट तयार होणारी हलकी फुलकी चकलीची रेसिपी आहे। मग अशाच आपण झटपट आणि चविष्ट वाळवण रेसिपीचा 7वा प्रकार पाहूया। तर मी ह्या ग्लासने साबुदाणा घेतलेला आहे। एका मोठ्या पसरट भांड्यामध्ये साबुदाणा टाकून घेते। तर 2 ग्लास साबुदाणा घेतलेला आहे। तुम्ही कपाचं किंवा वाटीचंही प्रमाण घेऊ शकतात। तर हा वजनी सांगायचा झाला तर अर्धा किलो साबुदाणा आहे। साबुदाण्यामध्ये पाणी टाकून 3 पाण्याने हा साबुदाणा आपल्याला छान असा धुवून घ्यायचा आहे। जास्त साबुदाणा हा चोळायचा नाही, फक्त हाताने हलवून अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे। सर्व पाणी निथळून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। तुम्ही पाहू शकता 1 इंच बोट बुडेल इतपतच यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवून रात्रभर हा साबुदाणा आपल्याला छान असा भिजवून घ्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही पाहू शकता साबुदाणा आता छान असा फुलून आलेला आहे, मस्त असा भिजलेला सुद्धा आहे। मी तुम्हाला साबुदाणा अशा हातावर चोळून दाखवते। छान असं पीठ होत आहे साबुदाण्याचं। तर असाच साबुदाणा आपल्याला भिजलेला हवा। तर साबुदाणा हा एकमेकांना चिटकतो तर असा तो हाताने किंवा चमच्याने मोकळा करून घ्यायचा आहे। पूर्णपणे साबुदाणा हा मोकळा झालेला आहे। तर आता पापड तयार करून घेऊया। पापड मी हे तुम्हाला कुकरमध्ये बनवून दाखवत आहे। तर कुकरमध्ये पाणी टाकून घेते। ज्या ग्लासने आपण साबुदाणा घेतलेला होता तर त्या ग्लासनेच पाणी टाकायचं आहे। तर 1 ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे। हा दुसरा ग्लास, हा तिसरा ग्लास आणि हा चौथा ग्लास, म्हणजे जेवढा आपण साबुदाणा घेतो त्या साबुदाण्याच्या दुप्पट पाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। वाळवणीच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ कमीच टाकायचं। पाण्यामध्ये मीठ टाकून घेतलं का पूर्णपणे ते चमच्याने ढवळून घ्यायचं आहे।
तर आता गॅससुद्धा चालू केलेला आहे. तर हे जे पाणी घेतलेलं आहे ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही. तर असं थोडंसं कोमट झाल्यानंतर पाहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पाणी हे आता कोमट झालेलं आहे. तर मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे. कोमट पाण्यामध्ये हा साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. कोमट पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यामुळे छान असे चकली किंवा कुरकुरे आपण जे करत असाल ते छान असे फुलतात. तर हा साबुदाणा ग्लासच्या मापाने 2 ग्लास आहे आणि वजनीच्या प्रमाणामध्ये अर्धा किलो साबुदाणा आहे. अर्धा किलो साबुदाण्याचे भरपूर असे खुसखुशीत पापड आपण आज पाहणार आहोत. पाणी हे कोमट केलेलं आहे. कोमट केल्यानंतर साबुदाणा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर साबुदाणा पूर्णपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छान असा. यामध्ये एक सुद्धा गिठोडी नाही साबुदाण्याची. पूर्ण साबुदाणा हा आपण मोकळा करून घेतलेला होता. तर आता गॅसची फ्लेम मीडियम ते मोठी ठेवायची आहे आणि कुकरचं झाकण सुद्धा लावून घ्यायचं आहे. तर हे लक्षात असू द्यायचं आहे मैत्रिणी, मीडियमपेक्षा थोडी मोठी ठेवायची आहे गॅसची फ्लेम आणि झाकण लावून एक शिटी काढून घ्यायची आहे. एक शिटी झाल्यानंतर वाफ पूर्ण नॅचरली हे निघू द्यायची आहे. पूर्ण वाफ निघून झाल्यानंतर मी तुम्हाला कुकर हे उघडून दाखवते. साबुदाणा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे. मस्त साबुदाणा हा पूर्णपणे शिजलेला आहे. तर यापेक्षा जास्त वेळ ह्या साबुदाण्याला शिजवू द्यायचा नाही किंवा गॅसची फ्लेम कमी सुद्धा करायची नाही. तर आता परफेक्ट हे मिश्रण पापडासाठी तयार आहे. हे कसं ओळखायचं, तर एखादी प्लेट घेऊन त्यामध्ये थोडंसं हे मिश्रण टाकून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता पापड असा हा छान असा आलेला आहे. तर असा पापड हा व्यवस्थित होतो म्हणजे पापडासाठी मिश्रण अगदी परफेक्ट हे झालेलं आहे. तुम्हाला जर का थोडंसं घट्टसर वाटत असेल तर यामध्ये नंतर गरम पाणी सुद्धा टाकून घेऊ शकतात. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर का ह्या प्रमाणात मोजून पाणी टाकाल तर अगदी परफेक्ट हे प्रमाण ठरेल. पाणी टाकायची अजिबात गरज भासणार नाही नंतर. तर आता लगेचच पटापट आपल्याला हे पापड तयार करून घ्यायचे आहे. तर खाली एक प्लास्टिक पेपर आथरून घ्यायचा आणि त्या प्लास्टिक पेपरवरती अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे पापड आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर त्यासाठी अशी एक पडी घ्यायची आहे आणि एका पडीच्या मापाने हे पापड मी तयार करून घेते. तर एकदम पटापट हे पापड तयार होत असतात मैत्रिणींनो. तर तुमच्याकडे जर का ऊन असेल तर उन्हात हे पापड सुकून घ्या आणि अजिबात जर का ऊन येतच नसेल तर हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पापड घरात सुद्धा सुकत असतात. तुम्ही पाहू शकता साबुदाणा किती ट्रान्सपरंट झालेला आहे. अगदी काचासारखे हे पापड चमकत आहेत. तर अशा प्रकारे मी संपूर्ण पापड हे तयार करून घेतलेले आहे. पूर्ण एकसारखे असे मस्त पापड हे तयार होत असतात आणि काही वेळ लागत नाही. अतिशय सोपे पापड आहेत हे बनवायला, कोणीही सहज करू शकतील. असे वरतून अर्धवट हे पापड सुकून घ्यायचे आहे. अर्धवट वरतून सुकल्यानंतर दुपारच्या वेळेस अशा प्रकारे हे पापड आपल्याला पलटून घ्यायचे आहे. प्लास्टिक पेपरवरती अगदी पटापट निघत असतात आणि खालची बाजू सुद्धा छान अशी सुकून घ्यायची आहे पापडाची. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटत आहे? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्याल आणि चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर सबस्क्राईब करून घ्या. आधीच सबस्क्राईब केले असेल तर मनापासून धन्यवाद. तर पापड हे छान मी सुकवून घेतलेले आहे. तर 1 ते 1.5 दिवस लागलेला आहे पापड छान असे कोरडे करण्यासाठी आणि वाढल्यावर तुम्ही पाहू शकता किती पांढरे शुभ्र हे पापड दिसत आहेत. आता हे पापड मी तुम्हाला तळून दाखवते. पापड तळण्यासाठी तेल ठेवलेले आहे. गरम तेलामध्ये पापड टाकताच भरकन हा पापड वर येत असतो आणि तळून सुद्धा एकदम पांढरा शुभ्र हा पापड तयार होत असतो. त्यासोबतच अतिशय हलका फुलका मुरमुऱ्यांसारखा हा पापड तयार झालेला आहे. अशाच प्रकारे मी काही पापड तुम्हाला तळून दाखवते.
आहे ना मैत्रिणींनो, एकदम मस्त आयडिया कुकरमध्ये हे पापड बनवण्याची. तर तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे अतिशय सोपे हे पापड बनवून पहा आणि पापड कसे झालेत मला कमेंट्स करून सांगा. तर हे पापड उपवासाला सुद्धा खाऊ शकतात किंवा जेव्हाही तुमची पापड खाण्याची इच्छा झाली तेव्हा सुद्धा तळून खाऊ शकतात. मस्त असे हे पापड चवीला लागत असतात. दिसायला सुद्धा खूपच छान असे आहेत. तुम्ही अशा प्रकारे पापड बनवल्यास तर पाहुणे मंडळी तुमच्या पापडांना नक्कीच विचारणार कशा प्रकारे बनवलेत म्हणून. तळल्यानंतर सुद्धा पाहू शकतात किती छान असे हे पापड दिसत आहेत. आता मी तुम्हाला साईज दाखवते कच्च्या पापडाची आणि तळलेल्या पापडाची. 4 पटीने हा पापड फुलत असतो. तर ह्या पापडामध्ये सोडा किंवा पापड खार वगैरे फुलखार काही टाकलेला नाही, तरी सुद्धा किती छान असे हे पापड फुललेले आहेत. आणि त्यासोबतच बनवायला सुद्धा अतिशय सोपे असे पापड आहे. तर आता हे पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. किती कुरकुरीत आणि खुसखुशीत हे साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहे. असाच मस्त वाळवण रेसिपीचा 8वा प्रकार पाहूया. बनवण्यासाठी मी 1 ग्लास भरून साबुदाणा घेतलेला आहे. वजनाने या साबुदाण्याचं प्रमाण पाव किलो आहे. साबुदाणा पसरट भांड्यामध्ये टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा साबुदाणा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. साबुदाणा धुताना जास्त हा आपल्याला चोळायचा नाही, तर फक्त अशा प्रकारे हलवून घ्यायचा, म्हणजे चिटकलेली साबुदाण्याला धूळ किंवा पावडर ती पूर्ण निघून जाते. तर अशा प्रकारे मी 2 पाण्याने हा साबुदाणा धुवून घेतलेला आहे. पूर्ण पाणी सुद्धा निथळून घेतलेलं आहे. आता ज्या ग्लासने साबुदाणा घेतलेला आहे तो ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि तेवढं पूर्ण पाणी यामध्ये टाकायचं आहे. असं बोट बुडवलं तर 1 इंच इतकं पाणी वर यायला पाहिजे साबुदाण्याच्या वर. तर असं पाणी टाकून यावरती झाकण ठेवून आपल्याला हा साबुदाणा 7 ते 8 तासासाठी मस्त असा भिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, साबुदाणा हा छान असा भिजलेला आहे, पण पाहिजे तसा मऊ सुद्धा झालेला नाही. तर त्यासाठी एक पातेलं घेतलेलं आहे मी आता, आणि ज्या ग्लासाने आपण साबुदाणा घेतलेला होता त्या ग्लासानेच पाणी घेतलेलं आहे. या पाण्यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकून गॅसवरती हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि ह्या पाण्याला छान अशी खडखड उकळी काढून घ्यायची आहे. पाणी हे उकळायला लागलेलं आहे आणि छान अशी उकळी आल्यानंतर मी आता गॅस बंद करून घेते आणि पातेलं गॅसवरून खाली उतरवून घेतलेलं आहे. कडकडीत अशा पाण्यामध्ये भिजून घेतलेला साबुदाणा आपल्याला टाकायचा आहे. आता संपूर्ण साबुदाणा हा पाण्यामध्ये टाकून घेते. आता पूर्ण साबुदाणा हा कडकडीत गरम पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये साबुदाणा 1 चमच्याने आपल्याला व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. छान मिक्स झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून घेते आणि रात्रभर आपल्याला असाच हा साबुदाणा राहू द्यायचा आहे झाकण ठेवून. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण साबुदाणा पाहत आहोत छान असा भिजलेला आहे. आता एक पसरट भांडं घेऊन त्यावरती चाळण ठेवलेली आहे, ज्याने आपण पुरण बनवतो ती चाळण घ्यायची आहे आणि त्या चाळणमध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडा थोडा साबुदाणा टाकून घेते आणि 1 चमच्याने किंवा मोठ्या अशा पळीने हा साबुदाणा चाळून घ्यायचा आहे चाळणीच्या मधून. छान असा निघत आहे साबुदाणा मस्त असा भिजल्यामुळे. अशाच प्रकारे संपूर्ण साबुदाणा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर संपूर्ण साबुदाणा हा चाळून झालेला आहे. थोडंसं सुद्धा यामध्ये कडक साबुदाणा नाही. अशा प्रकारे चाळणीला चिटकलेला साबुदाणा सुद्धा आपल्याला पूर्ण काढून घ्यायचा आहे. साबुदाण्याचे मिश्रण एकदम स्मूथ असं झालेलं आहे आणि पांढरं शुभ्र देखील. छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी मी ही पाइपिंग बॅग घेतलेली आहे. खाली ग्लास घ्यायचा आणि त्या ग्लासमध्ये पाइपिंग बॅग अशा प्रकारे आपल्याला लावून घ्यायची आहे, म्हणजे त्यामध्ये मिश्रण व्यवस्थित छान असं भरलं जातं. तर पाइपिंग बॅग सुद्धा घेऊ शकतात किंवा 1 दुधाचं पॅकेट किंवा तेलाचं पॅकेट, मिठाचं पॅकेट असं 1 पॅकेट सुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर मी पाइपिंग बॅगमध्ये अशा प्रकारे हे जे मिश्रण आहे ते भरून घेते साबुदाण्याचं. तर कट करून घ्यायचं आहे.
पायपिंग बॅग ही कट करून झाल्यानंतर अशा प्रकारे अगदी छोटे छोटे हे डॉट काढायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला नायलॉन साबुदाणा हा तयार करायचा आहे. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जास्त काही वेळ लागत नाही. अगदी भराभर हे नायलॉन साबुदाणा बनून तयार होत असतात. अशा प्रकारे मी बनवून घेतलेले आहे. तर उन्हामध्ये मी हे नायलॉन साबुदाणे बनवून घेतलेले आहे. पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहे. तर ऊन जर का येत नसेल तुमच्याकडे तर घरामध्ये सुद्धा हे नायलॉन साबुदाणा बनवून घेऊ शकतात. फक्त सुकवायला एखादी दिवस जास्त लागेल. तर आता हे पूर्णपणे छान कोरडे झाल्यानंतर प्लेटमध्ये भरून घेतलेले आहे. अशा प्रकारचे छान हे नायलॉन साबुदाणा तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता एकदम पांढरा शुभ्र आणि मस्त जसं आपण मार्केटमधून आणतो तशाच प्रकारचे हे साबुदाणे तयार झालेले आहे. आता आपण हे तळून दाखवते मी तुम्हाला. तळण्यासाठी तेल गरम केलेले आहे. गरम तेलामध्ये असा मुठभर साबुदाणा हा टाकला का लगेचच छान असा हा फुलत असतो. तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो. वाढलेल्या साबुदाण्याची साईज सुद्धा पाहू शकतात आणि तळलेल्या साबुदाण्याची सुद्धा 3-4 पटीने हा साबुदाणा फुलत असतो. अशा प्रकारे तळून झाला की झाऱ्याने आपल्याला हा तेलाच्या आतून काढून घ्यायचा आहे. तळून सुद्धा मस्त असे दिसत असतात हे साबुदाणे. अशा प्रकारे मी काही साबुदाण्याचे दाणे मी तुम्हाला तळून दाखवते. तर मैत्रिणींनो, एकदम सोपी अशी रेसिपी आहे ही. कोणालाही सहज येईल आणि अतिशय झटपट तयार होणारी. यामध्ये काही नाही मेहनतीसारखं किंवा चुकण्यासारखं. तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधी सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचे मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. तर अशाच प्रकारे मी काही हे नायलॉन साबुदाण्याचे दाणे तळून घेतलेले आहे. सर्वच साबुदाणा हा खूप छान असा फुलत असतो आणि त्यासोबतच 1-2 वर्ष सुद्धा हा साबुदाणा बनवून ठेवल्यास तर टिकतो. तर अशा प्रकारचा नायलॉन साबुदाणा आपण जास्त प्रमाणामध्ये बनवून ठेवू शकतो. उपवासाला किंवा दुपारच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी सुद्धा तळून खाऊ शकतात. हा चिवडा खूप छान असा चवीला लागत असतो. साबुदाणा हा तळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही शेंगदाणे तळायचे आहे. तर एखादी वाटी मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि छान खरपूस तळून घेतलेले शेंगदाणे या चिवड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे. त्यावरती थोडीशी मिरची पावडर टाकायची आहे चवीनुसार आणि शेंगदाणे पुरतच यामध्ये मीठ टाकायचं आहे. कारण आपण साबुदाण्यामध्ये आधीच मिठाचा वापर केलेला आहे. मीठ तिखट टाकून घेतलेलं आहे आणि सर्व हे मिक्स करायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बटाट्याचा खीस देखील तळून टाकू शकतात. तर मैत्रिणींनो, छान असा लांबसळीत आणि मोकळा बटाट्याचा खीस कसा बनवायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तुम्ही चॅनलवरती पाहू शकतात. तर मी आता यामध्ये खीस वगैरे काही टाकत नाही. फक्त साबुदाणा आणि शेंगदाणे याचाच हा चिवडा तयार केलेला आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा क्लिक करा. असं क्लिक केल्यामुळे काय होईल ना, मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल. म्हणून त्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबा आणि ते ऑलवरती करा. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन माझ्या रेसिपीचं मिळेल. मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.